अंबिका ताई दिसतेय का? तुला कळत नाहीये का मीरा की अंबिका या जगात नाहीये, ती कोणालाही नाही दिसू शकत. मला खूप काळजी वाटते ग तुझी. कधी कधी ना मला खूप राग येतो तुझा आणि मग त्याहून जास्त कीव येते. आणि कधी कधी माझ्याच नशिबावर रडू येतं मला. पण आज मला तुमच्या नशिबावर हसू येतंय. मीरा तुझ्या आणि अंबिका तुझ्याही. हो अंबिका, मी तुला बघू शकते. डोळ्यात डोळे घालून अगदी स्पष्टपणे. इतक्या वर्षांपासून मी या घरातल्या प्रत्येक माणसाला मूर्ख बनवत आले. तुझी लहान बहीण मीरा ती भोळी आहे गई. तिला असं वाटत होतं की तिची ताई गेली, ती आता एक आत्मा आहे, तिच्याकडे खूप शक्ती असेल, ती जादू करू शकते. पण तसं काहीच नाहीये. ती नाही करू शकत असं काही. पण ती तरी काय करणार? तिची शक्ती मी कधीच काढून घेतली होती. पण अंबिका, मीराच्या इतक्या दिवसांच्या प्रयत्नांनंतर तुला हे कळलं की मी तुला पाहू शकते. अभिनंदन, दोघींचाही मनापासून अभिनंदन. पण दुर्दैवाने त्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण मी तुम्हा दोघींपेक्षा खूप शक्तिशाली झालीये. ते आता वेळच ठरवेल. मंजिरी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब होणार आहे. काय बोलतेस तू? मी घाबरले ना. नाही पण ठीक आहे, तू हे बोलतेस ना, मग बरोबरच असेल. मी तुझ्या सोबत आहे. नाही, माझ्या प्रत्येक पापाचा हिशोब झालाच पाहिजे. आणि तुम्हाला आठवत नसेल ना तर मी आठवण करून घेते. नीट लिहून घ्या. हा, लिहून घ्या. सुरू करूया. माझं पहिलं पाप तुम्हा दोघींच्या आईला मी मारलंय. माझं दुसरं पाप मीच अंबिकाला नाही, छोटी निरागस राधा, तिला तिच्या कुटुंबापासून लांब केलं आणि इथे घेऊन आले. माझ्या अनाथाश्रमात ठेवलं आणि खूप थाटामाटात
तिचं अथर्वशी लग्न लावून दिलं. आणि माझं तिसरं पाप, मीच मायाला सांगितलं होतं तुला मारायला. तुला एक गोष्ट माहितीये मीरा, जेव्हा मायाने आउट हाऊसला आग लावली होती ना, तेव्हा अंबिका जिवंत होती. हो अगं, त्यामुळे मला स्वतःला जावं लागलं तिला मारायला. आणि माझं शेवटचं चौथा पाप, तुमचा बाप शिवनाथ, त्याला मी गायब केलंय. तो माझ्या तावडीत आहे. म्हणून म्हणते की माझा जर का हिशोब करायचा असेल ना, तर आधीपासूनच नीट लिहून ठेवा, कारण याच्या पुढे मी काहीही लपवणार नाहीये. काय झालं? काय झालं? माझ्याकडे असं काय बघताय दोघी जणी? असं नका बघू, मला भीती वाटतेय. तुम्ही मारणार आहात का मला? मारणार आहात? नाही, बरोबरच आहे, तुम्ही मारायलाच पाहिजे मला. तुम्ही एक काम का नाही करत? मीरा, तू ना माझा ना गळा दाबून टाक, संपून टाक मला, संपून टाक.